हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळचे वाजले आता 10 सव्वा 10 झाले आणि आमच्याकडे हा पाऊस असा कंटिन्यू सुरू आहे. थोडा थांबतो, पुन्हा सुरू होतो, कमी होतो, जास्त होतो आणि हे असंच चाललं आहे. पण स्टील माझ्या गार्डनमध्ये इतके छान जे आहेत ते फ्लावर उमलत आहेत. थोडी शॉपिंग करायची प्लॅनची, पण ह्या पावसामुळे ती पण पॉसिबल होत नाही आहे. आणि अजून एक नवीन दृश्य मी तुमच्यासोबत शेअर करते. चला, हे बघा, हे कार्टून दिसतंय तुम्हाला? किती रिलॅक्स होऊन मस्त गेम खेळत बसली आहे. तुम्हाला स्टोरी सांगते मी एक. तर पिया गेम का खेळते माहिती का तुम्हाला? जरा मोबाईल ठेवते का मॅडम? तर गेम कशासाठी खेळतोय आम्ही? कारण ना आम्ही अभ्यासाची वाट बघतोय. एक टाइम येणार आहे अभ्यासाचा आणि तो परफेक्ट टाइम आल्यानंतर आम्ही अभ्यास करणार आहे. पिया तिच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन क्लासेस करणार आहे. ऑनलाईन क्लास जॉईन ऍक्च्युली करणार. काय होतंय, पावसामुळे आम्हाला सुट्टी भेटते. ओके, तर त्या पावसामुळे म्हणजे आमची स्कूल पण आता मिस होते ना, मग त्याच्यामुळे ते ऑनलाईन क्लासेस घेत आहे. तिला कालच्या दिवशी खूप आता पाऊस चाललाय त्यामुळे कालच्या दिवशी सुट्टी होती आणि पावसाचा अंदाजा काल एवढा पाऊस पडला ते सगळं बघून असं वाटलंच होतं की उद्या पण पियाला सुट्टीच असणार. तर सुट्टी तर नाही दिली, पण ऑनलाईन क्लासेस ऑनलाईन जे आहे ती स्कूल ज्या पद्धतीने म्हणतात ना तसं म्हणत. करोनामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे मी नाही घेतला. पण पियाने अजूनपर्यंत तिने एकही ऑनलाईन क्लास जो आहे ना तो तिने एक्सपिरियन्स नाही घेतलाय. कारण करोनामध्ये जे नव्हतं कोणी पाहिलेलं वर्क फ्रॉम होम म्हणा, ऑनलाईन क्लासेस, स्कूल असेल तर ती ऑनलाईन व्हायची, ते सगळ्या लोकांनी एक्सपिरियन्स केलंय, पण पियाने काही केलेलं नव्हतं. फायनली आज पियाला तो एक्सपिरियन्स घ्यायला मिळणार आहे की ऑनलाईन कसं काय शिकवलं जातं, है ना? आणि पप्पा काय बोलत होते की फक्त जे स्टडी वाले पिरियड आहे तेच होईल. पीडीचा असला, आज आमचा पीडी होता ना. आमचं पण करू शकता ना मग ते. थांब, तर पीडीचा पिरियड आहे. पीडीच्या पिरियड मध्ये ऑनलाईन काय शिकवतील? आजचा पहिलाच दिवस आहे. त्यातल्या त्यात स्कूल सुरू होते पियाची 8:30च्या अराउंड सुरू होते आणि त्यांनी ऑलरेडी टाइम जो आहे तो पुढे ढकलून दिलाय की 10 सव्वा 10ला जे आहे ते त्यांचं वाला पहिला पिरियड पियाचा चालू होणार आहे. एवढी एक्साइटेड, म्हणजे कधी होईल कधी होईल कधी होईल करता करता तो तिचा जो टाइम आहे ना वाट बघता बघता तो टाइम काही संपतच नाही. मग करायचं काय? म्हणून उरला ऑप्शन म्हणून आम्ही गेम खेळत बसलोय. आता पियाला एक्सपिरियन्स कसा येतो ना ऑनलाईन क्लासेसचा, तो आम्ही आज तुमच्यासोबत शेअर करतो. मी काही सुरुवात करणार नव्हती व्हिडिओला, कारण इतकं चिपचिप झालं या पावसामुळे. तुम्हाला सांगते, मी गेल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ना की 5 वाजले होते, मोबाईलमध्ये मेसेज आला होता आणि बघा म्हटलं मेसेज आला आणि लगेच बाहेर ऊन पडलं. ते शेवटचं ऊन पाहिलंय आम्ही. त्यानंतर आज पुन्हा 2-3 दिवस होऊन गेले आणि काहीच नाही, ऊनच नाही अजिबात. पाऊस म्हणजे चालूच आहे, बंदच होत नाही. म्हणजे असं आपण ओले कपडे कसे आपण असे झटकून काढतो, तो कसा एकदम बारीक बारीक ते एकदम थेंब असतात जे डोळ्यांना दिसत पण नाही पण फक्त फील होतात. बंद जर असला ना तर तसा पाऊस चालू असतो, पण चालूच असतो. आणि आता बरंच न्यूज मध्ये पण बघायला मिळत आहे की ज्या काही नद्या आहेत, पुण्याची पण इंद्रायणी नदी आहे ती पण खूप जास्त जी आहे ती भरून जी आहे ती वाहते. सो घरी बसून जेवढं होईल तेवढं आपण तसं केलं पाहिजे. आय डोंट नो माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे, तेव्हा पाण्याची सिच्युएशन काय असणार आहे. पण उगाच कुठेही डोंगरावर धबधबे पाहण्यासाठी, वॉटरफॉल बघण्यासाठी अजिबात बाहेर पडू नका. थोडे दिवस थांबा, कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला जे आहेत ना म्हणजे अशी दरड कोसळणं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. एकदाचं डोंगर वगैरे सगळे सेटल झाले पावसानंतर तर मग तुम्ही जे आहे ते फिरायला जाऊ शकतात. आम्ही पण कुठेच जात नाही, घरीच आहे, मस्त मज्जा करतोय, हे ना. सुट्टी आहे, सुट्टीचा आनंद घेतोय. सो तुम्ही पण जे आहे ट्राय करा की घरीच राहा मस्त. नंतर आहे पुढे, आपण राहू तर आपण पुढचं पाहू. असं रिस्क घेण्यापेक्षा जे आहे ते नंतर आपण मस्त फिरायला जाऊ शकतो. पिया, काय कळत आहे का? हा, कुठला सब्जेक्ट चालू? हिंदी? वन बाय वन अगर किसको बात करें तो हाथ ऊपर उठाना है, वहाँ पर ऑप्शन है, पता है आपको? 10 मिनिट पण झाले नाही जॉईन करून आणि मी पियाजवळ बसली होती. तिथे एक मुलगा आहे की मुलगी आय डोंट नो, ते म्हणताय मॅम कॅन आय गो टू वॉशरूम. म्हणजे टीचर लोकांचं किती डोकं खाली करायचं काम आहे मुलांना शिकवणं, म्हणजे हे आता मला कळत आहे तिथे ऐकून.
आज मी जेवणामध्ये मस्त अशी दोडक्याची भाजी बनवते. तसं तर माझं अर्धं काम करून झालं आहे, पण इतकी छान दिसत होती ना, म्हणजे ही जी चटणी मी आता भाजली आहे तिला इतकं छान तेल सुटलं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. मी नेहमी दोडक्याची भाजी करायची असली तर शेंगदाण्याचं कूट टाकूनच करत असते आणि बऱ्यापैकी भाज्या आपण शेंगदाण्याच्या कूट टाकून ह्या सेम पद्धतीने करतो. फक्त त्याच्यामध्ये कुठली भाजी आपण टाकतोय ती तेवढा वेगळापणा असतो. म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करणं होईल माझं. भाजी बनवली आणि मी स्वयंपाकाला लागण्यापूर्वीच ना असं थोडंसं म्हणजे पावसाचं वातावरण जरा आवरलेलं असतं ना, तसं जरा वातावरण झालं होतं. म्हणजे ऊन नव्हतं एवढं, पण असा ब्राईटनेस जो होता ना तो ॲड झाला होता. मग मला असं वाटलं की अरे थोड्या वेळाने ऊन पण पडू शकतं, म्हणून मी फटक्यात लगेच मशीन लावून दिलं होतं. म्हटलं थोडेफार तरी कपडे सुकले पाहिजे, कारण की गेल्या 8 दिवसापासून जेवढं पण मी 2-3 वेळा मशीन लावलं आहे ना, ते सगळे कपडे मी रात्री म्हणजे मी सायंकाळी वॉश करत होती आणि मग रात्री फॅनच्या खाली ठेवून द्यायची जेणेकरून ते सुकतील. पण ते फॅनच्या खाली पण एवढे छान व्यवस्थित सुकत नाही. थोडासा त्यांच्यामध्ये तो कुपट वास जो असतो ना तो राहूनच जातो. मग आपण कितीही काही वेगवेगळं तुम्ही डिटर्जंट लिक्विड वगैरे वापरलं तरीसुद्धा, पण हे थोडासा चान्स मला मिळाला. थोडंसं जरा पावसाचं वातावरण जरा आवरलं होतं. म्हटलं चला पटापट आपण कपडे जे आहेत ते मशीनला लावून देऊया. आणि जसं मशीनचा आवाज आला, पहिल्यांदा असं झालं की मशीनचा आवाज येताच मी अगदी धावत जाऊन कपडे लगेच वाळवायला टाकायला लागली आहे. गेल्या व्हिडिओत पण मी तुमच्यासोबत एक दिवशी शेअर केलं होतं, थोडी गार्डनिंगची कामं होती, नवीन झाडं आणली होती, त्यांना मला ट्रान्सफर करायची होती. तसंच ना माझं हे एक मनी प्लांटचं झाड आहे, खूप छान चाललं आहे. मागे त्याचे जरा 2-4 पत्ते पिवळे होऊन गळले, पण आता गोष्ट अशी होते की त्याचं जिकडे त्याची म्हणजे खूप मोठं पण झालं आहे ते वेल, पण त्याच्या ना म्हणजे एंडिंगला वेलचा जो असतो ना तिकडे असं पत्ते व्यवस्थित ग्रो होत नाही, असे थोडे काळपट होऊन जळायला लागले. आणि त्याचं एक रिझन असं पण आहे की इथे आता खूप दिवसापासून, आता 8-1 दिवसापासून तर अजिबात ऊन नव्हतं. त्यातल्या त्यात इथे ग्रीन मॅट लावली म्हणजे पूर्ण अंधारसारखं असायचं. आता झाडांना थोडा तरी असं ब्राईटनेस पाहिजे, कारण प्रत्येक झाडाची वेगळी रिक्वायरमेंट असते. आणि गोष्ट अशी पण झाली होती की ही जी कुंडी तुम्ही बघताय ना, मी याच्यामध्ये कटिंग्स अशाच मला कुठेतरी मिळाल्या होत्या. मी 2-4 अशा कटिंग्स फक्त याच्यामध्ये टाकून दिल्या होत्या आणि मी ही कुंडी माझ्या हाताने सिमेंटपासून बनवलेली आहे. 4.5-5 वर्षापूर्वी मी या कुंडीमध्ये जे होते कटिंग्स लावल्या होत्या आणि तेव्हाच मी ही कुंडी पण बनवली होती. याच्यामध्ये जसं हे मनी प्लांट असे म्हणजे मोठे मोठे होतात ना, मी बऱ्याच वेळा कट पण करून घेतले, पण म्हटलं आज चेंज करून टाकते, कारण त्याच्या रूट्स खूप मोठ्या झालेल्या असतील आणि ती कुंडी पण थोडीशी अशी कमकुवत झाली होती. म्हणून म्हटलं चला ते एक चेंज करायचं काम होतं ते करून घेतलं आणि अजून थोड्याशा कटिंग्स लावायच्या होत्या इकडे तिकडे, ते लावत बसली होती बराच वेळ. या इकडे सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ऑनलाईन क्लासेसचा. म्हणजे हे चांगलं होतं, असं कधी पण करायचं, करू शकते. करू शकते पिया. मस्त बसली होती आरामात. पहिले तिचं चाललं होतं की मम्मा बघ ही पण जॉईन झाली, मम्मा ही बघ ती पण जॉईन झाली आहे, ती दिसते, टीचरने मला म्यूटच करून टाकलं, असं सगळं चाललं होतं तिचं. म्हणजे 10:45 पासून चालू झालं होतं तर 1:30 वाजेपर्यंत तिचा क्लास कंटिन्यू. 4 क्लास होते, 4 सब्जेक्टचं होतं, त्याच्यामध्ये फक्त 5-5 मिनिटचा गॅप होता. माझं स्वयंपाक वगैरे तयार झाला. पियाला मी सांगते पिया जेवून घेते का, मी तुला मस्त असं चुरून देते भाजी वगैरे आणि तू खा म्हणून. पिया म्हणते नको मम्मा माझं लक्ष नाही जाणार, मग मी सगळं खाण्यामध्ये राहील, नाही तर मग माझं खाणं राहून जाईल, नाही तर माझं लिहिणं राहून जाईल. मग तिला म्हटलं जाऊ दे. तिला मी इकडून सांगितलं असं की आम्ही जेवतोय बरं का. मग ती म्हणते की हो जेव. आम्ही मस्त जेवण केलं. त्याच्यानंतर मग पियाने पटापट जेवली ती. आणि तिची मैत्रीण आली होती म्हणून ती गेली होती बाहेर खेळायला तिच्या मैत्रिणीच्या घरी. आल्या तिचं चाललं होतं की मम्मा मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे असं. म्हटलं घे शेअर करून. परत कधी अपॉर्च्युनिटी मिळते तुला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायची. करोनाच्या वेळेस आपण तुला तर गोष्ट अशी होती की पियाला कारण करोनामध्ये पिया आय थिंक 3.5-4 वर्षाची होती. म्हणजे आम्ही तिला डे केअर किंवा काय म्हणतात ते नर्सरी त्याच्यामध्ये ते केलंच नाही आम्ही पियाला, कारण तेव्हा जो होतो करोना चालला होता. आम्ही तिला डायरेक्ट ज्युनियर KG ला घातलं होतं आणि तेव्हा स्कूल वगैरे सगळ्या ओपन झाल्या होत्या. त्यामुळे आम्हाला तो वर्क फ्रॉम होम पियाच्या पप्पांना पण एवढं नव्हतं स्टार्टिंगला, कारण तेव्हा त्यांची कंपनी तिकडे होती आणि ती कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम जास्त नव्हतं. सो आम्ही जसे मुंबईहून इकडे आलो ना तसं त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, पण करोनामध्ये वर्क फ्रॉम होम जास्त करून नव्हतं. आणि पिया तर तेव्हा स्कूलमध्येच नव्हती, म्हणून तिला पण ते घरून लेक्चर वगैरे अटेंड करणं त्याचा एक्सपिरियन्स नव्हता. सो हा पहिलाच होता. आणि तुम्ही विचार करत असाल की जरा मी थोडासा मेकअप वगैरे केला आहे. ॲक्च्युली एका प्रोडक्टचं मला शूट करून घ्यायचं होतं. पिया गेली होती तिच्या मैत्रिणीच्या घरी. म्हटलं अशी शांतता मला
पिया घरी असताना मिळणार नाही. मी लगेच चान्स उचलला. बाकी सगळे कामं राहू दिले मी. आधी म्हटलं पटापट माझं शूट जे आहे ते आवरून घेते आणि मस्त केलं. एक लिप ग्लॉस आहे त्याचं मला शूट करून घ्यायचं होतं. मी दाखवेल तुम्हाला. आता मी फर्स्ट टाईमच यूज केला आहे आणि मला आता मी त्यानंतर माझं शूट्स आवरलं सगळं. व्हिडिओ वगैरे पटक्यात एडिट केला, त्यांना पाठवलं आणि मी पुसून टाकलं आहे. पण त्याचे जे मार्क्स आहेत ना खालचे ते थोडेसे याच्यावर निघत नाही. ते छान आहे, म्हणजे मला छान वाटतं. असं काही प्लम्प लिप्स करायचे असतात ना, असे थोडे फुगलेले सारखे लिप्स असतात ना, त्याच्यासाठीचे आहे. लॅक्मीचं आहे महत्त्वाचं म्हणजे. सो त्याचा व्हिडिओ होता, म्हटलं मी तो आवरून घेतला. त्याच्यासाठी थोडासा जरा बारीक बारीक मेकअप केला होता कारण त्यांची रिक्वायरमेंट होती. खूप जास्त नाही, अगदी नॉर्मल असा जो आहे तो मेकअप करायचा आहे. हां, मग मी नॉर्मलच केला ना, काय मी सेटिंग स्प्रे वगैरे काहीच नाही मारलं आहे. तेवढ्यात तो झाला, व्हिडिओ शूट झाला आणि लगेच तू आली. तू म्हणली मम्मा मला दाखव, मला सांगायचं आहे सगळ्यांना कसा होता एक्सपिरियन्स. तो झाड पिया आहे ना, कुणाला तरी झाड म्हणते आणि मी अगदी 100% ॲग्री करते. आता तुम्हीच सांगा, खरंच हे झाड दिसत नाही का? असं काहीच असं दिसत नाही. जरा जोर दिसत नाही. आता चालाय तो, अचानक प्लॅन बनवला आहे त्याने. म्हणजे त्याला कधीपासून यायचं होतं, पण आमचं जरा दुसरा स्ट्रगल चालू आहे तिकडे, त्यामुळे त्याचं काही यायला जमत नव्हतं. आता चाला, त्याला म्हटलं चल मी व्हिडिओला सुरुवात केली आहे, तू आला आहेस तर आपण व्हिडिओचा एंड करूयात. हे त्याचे हे केस बघून त्याचे पप्पा म्हणताय हे एवढा कुठे काहीच नाही, खूप कमी. आणि आता गर्ल, आता त्याला असे 2, 3, 4, 5 अशा पोण्या घालायच्यात आपल्याला, छोट्या छोट्या बेबीला कसं घालतात. आणि मग पिया म्हणते की मामा तो त्याचं वरचं जे आहे ना असं झाडासारखं दिसतंय म्हणून. आणि खरंच तसंच वाटतंय. अरे कट करून बघ, छान दिसेल. मागच्या वेळेस पण तुमच्या सगळ्यांना कमेंट करायला सांगितलं, बऱ्याच कमेंट आल्या होत्या की नाही असं छान दिसतोय, पण काय हे असं बस ए बाई, कुठली गर्ल अशी अशी केस ठेवत नाही. उगाच गर्ल नको. हा, पिंक कलरचं घातलंय ना, ठीक आहे, चांगलं आहे. पण असं वाटतं की नाही यार, तो म्हणतोय की मला इथे पिंपल पण होते असं. मग त्याला म्हटलं अरे जरा घाम येतो किंवा आपण तेल लावतो ते गळतं, तर जरा कापून घे त्याला. तर म्हणतात की नको, आपल्या गावाला गेलो का मग कट करू. आता हे मला वेगळं एक्स्ट्रा सांगायची गरज नाही आहे. जे लोक गावाकडून इकडे आलेले असतात त्यांना माहिती असतं की कटिंग गावाकडे जाऊन करण्याचा काय मोठा फायदा असतो असं. बरं, बाकी तेरे को कुछ बोलना है? स्टे हायड्रेटेड गाईस. आणि हे कट नको करतो बरं का. स्टे हायड्रेटेड. बघ, फक्त पाणी पिलं पाहिजे, ते महत्वाचं. हां, ठीक आहे. चला मग आता तो आला. ॲक्च्युली आमचं असं आहे की तो म्हणतोय की पुरी भाजीवाली भाजी असते ना, पण त्याच्यासोबत पुरी नको बनवू, चपाती बनव. तर चपातीसोबत ती आलूची भाजी काही एवढी म्हणजे अशी थोडी पचकी लागते. ती पुरी असली की मग जरा टेस्ट येते आणि पुरी तो नाही म्हणतोय आणि चपातीसोबत ती भाजी चांगली लागत नाही. मी त्यांना म्हटलं दुसरा ऑप्शन दे. मग दुसरा ऑप्शन आमच्याकडे एकच आहे, मस्त अशी खिचडी बनवा. त्याला म्हटलं ॲडिशनल तू आलायस म्हणून मस्त आता कढी पण बनवते मी. तर असा आमचा प्लॅन आहे. पिया एक्सायटेड. पियाला खिचडी आवडते, पियाला तशी ती भाजी पण आवडते, ती पण चपातीसोबत करते एन्जॉय. म्हटलं करूयात आता मस्त खिचडी वगैरे करूया, कारण असं चिपचिप वातावरण झालं आहे. तो येताच म्हटला की अरे हे फरची अशी का लागते असं. एक तर गेल्या 4-5 दिवसापासून पुसणंच होत नाही, कारण की पुसून जास्त चिपचिप होऊन जाते फरची. कारण की अजिबात जे आहे ना असं ऊन नाही आहे थोडंसं. तुमच्याकडे सेम आहे का असंच वातावरण? पाणीच आहे फक्त, ऊन तर आहेच. असं विचारते तुमच्याकडे जसं तू पुण्याच्या बाहेर राहतोस. भोसरी हे पुण्याच्या बाहेरच आला. तर चला मग आता मी मस्त काय अगं हो, ती लगेच अभ्यास घेऊन बसली आहे की मला दाखव, मला शिकव म्हणून. काय तिची एक्झाम पण येणार आहे आता पियाचे. सो चला मग आम्ही मस्त आमचं खिचडी कढीचा प्लॅन करतो. अजून मी करायला सुरुवात केली नाही. सो किचनमध्ये गेल्यानंतर प्लॅन चेंज पण होऊ शकतो. पण मी व्हिडिओचा एंड जो आहे ह्या आमच्या झाडासोबत करते. तुम्हाला या झाडाबद्दल अजून कुठे कुठे लावून घे? गमल्यामध्ये. हे ना आपले गमले भरपूर खाली आहे. हा, त्याला काय करू लागेल असं ना, असे काही नको डिटेल मध्ये आपण ते चिपकावं लागतील. ठीक आहे काही. चला मग आजसाठी इतकंच. आम्ही आमच्या नवीन जे आहे ते मस्त फ्रेश झाडासोबत आम्ही आमचा व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला ॲडिशनल काही डिटेलमध्ये सांगायचं असेल तर कमेंटमधून सांगा. भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. So take care friends and bye.